आजच्या या शरद पवार म्युझियम मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित असलेले माननीय शरद पवार साहेब, आपण ज्यांना सगळ्यांना मास्टर असंच संबोधतो असे मान्य सुनील गावस्करजी, ज्यांनी हे सर्व घडवून आणण्यामध्ये खूप मेहनत केली असे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईकजी, मंचावर उपस्थित अपेक्स कमिटीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित माजी कर्णधार, सर्व माजी पदाधिकारी आणि उपस्थित मुंबई क्रिकेट असोसिएशन परिवाराचे सर्व सन्माननीय सदस्य, सुरुवातीलाच मी मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि अपेक्स काउन्सिलचे खूप मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो की अजिंक्य, तुम्ही हे सगळं वेळेत त्या ठिकाणी घडवून आणलेलं आहे। एखादं शहर ज्यावेळेला आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये विकसित होत असतं तर त्यावेळेला त्या शहराच्या आंतरराष्ट्रीय ओळखा त्या खुणा कुठे कुठे बघायच्या असतात, त्याचा मापदंड आणि मानकं ठरलेली आहेत। सर्वसाधारणतः जगभरातल्या सगळ्या शहरांची ही मापकं आणि मानदंड पूर्णपणे आपल्याला त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसतात। आणि मग यामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक जर काही असेल तर त्या शहरामध्ये, त्या राज्यामध्ये, त्या देशामध्ये त्याची ओळख सांगणाऱ्या वास्तू ज्या असतात त्यातली एक महत्त्वाची वास्तू असते ती संग्रहालय, म्युझियम। आणि मग म्युझियम कसं आहे, संग्रहालयात काय वाढून ठेवलंय या आधारावर त्या शहराची किंवा त्या देशाची किंवा त्या राज्याची जगभरामध्ये ओळख होत असते। वानखेडे आपलं जे आहे ते तर आपण म्हणतो की क्रिकेटची पंढरी आहे आणि आंतरराष्ट्रीय सामने अतिशय योग्य रीतीने त्यांचं नियोजन करून आणि आपला प्रभाव, म्हणजे आता इथे सुनीलजी आहेत, दिलीपजी आहेत, बाकी सगळेच खेळाडू आहेत, या सगळ्यांनी या मैदानामध्ये जगाला उभं राहून सांगितलंय की तुम्ही कितीही प्रगत असाल, तुम्ही कितीही टेक्नॉलॉजीने पुढे जाल, तुमच्याकडे कितीही सुविधा असतील आणि काही जगातल्या क्रिकेट खेळणाऱ्या देशातल्या खेळाडूंची तुमची उंची कितीही असेल, तुमचा स्पीड किती असेल, तर या दोन पायांवर सुरुवातीच्या काळात कुठलंही हेल्मेट न घालता जो येईल त्याचा सामना उभा राहून आम्ही 100% करतो, ही ताकद दाखवणारी सगळी मंडळी आहेत। आणि कधी कधी मला दिलीपजी, सुनीलजी आश्चर्य वाटतं, तो जोएल गार्नर, ही सगळी मंडळी मला वाटतं 3ऱ्या माळ्यावरनं बॉल टाकत असतील आणि मग बेसमेंटमध्ये किंवा पहिल्या माळ्यातल्या अर्ध्या माळ्यावर आपली सगळी मंडळी ही विदाउट त्यावेळेला हेल्मेट, विदाउट एनी संरक्षण म्हणजे प्रोटेक्शन या मैदानामध्ये टिचून उभी राहिलेली आहेत। आणि म्हणून या सगळ्याच्या, या खेळाडूंच्या, आपल्या क्रिकेटर्सच्या मेहनतीच्या घामामुळे हे वानखेडे या जगामध्ये त्याला एक महत्त्वाचं स्थान आहे। आणि त्या वानखेडेच्या आपल्या प्रांगणामध्ये आजपर्यंत म्युझियम नव्हतं, ही आपल्या सगळ्यांची खंत होती। मगाशी नाईक साहेबांचा मी व्हिडिओमध्ये उल्लेख आणि ते बोललेलं ऐकलं, हे खरं आहे। ही चर्चा त्यावेळेपासून होती, जागा नाही, जागा कशी मिळेल, गरवारीशी आपले असलेले सुमधुर संबंध, त्यातला काढायचा मार्ग, या सगळ्यातून ही जागा मिळाली। ती जागा सुद्धा सुरुवातीला ही एवढीशी जागा पुरेल नाही पुरेल, पण मला या ठिकाणी अजिंक्य असेल, संजय असेल, अभय असेल, अरमान असेल, पाटील असतील आणि सगळेच सदस्य अपेक्स काउन्सिलचे, यांच्या कल्पकतेची दाद द्यायची आहे की एवढ्याशा जागेमध्ये पूर्ण म्युझियम उभारायचं
याची कल्पकता तुम्ही अतिशय प्रामाणिकतेने केली आणि म्हणून सर्वार्थाने डिजिटल असं म्युझियम संग्रहालय आपलं त्या ठिकाणी उभं राहिलं आहे. आणि म्हणून यशाचे हे दोन्ही शिखर, एक तर म्युझियम नव्हतं ते म्युझियम आणलं त्या जागेमध्ये डिजिटल केलं, या दोन्हीचं श्रेय आपल्या सगळ्यांचं आहेच. पण याहीपेक्षा महत्त्वाचं किंवा याबरोबर महत्त्वाचं म्हणजे त्याला नाव कोणाचं द्यायचं. मला असं वाटतं की मुंबई क्रिकेट असो, भारतीय क्रिकेट असो, आपल्या जिल्हा स्तरावरचा आज दुरावस्थेत असलेला आमच्या खेळाडूला हात देणं असो किंवा BCCIला सर्वार्थाने जे काही ICCतून मला मिळालं ते सगळं स्वाहा म्हणून मी BCCIला देतो अशी प्रामाणिक वृत्ती असो, या सगळ्यांमध्ये या संग्रहालयाला नाव या मनोवृत्तीने काम करणाऱ्या आपल्या शरद पवारांचं आपण देतोय, हे सगळ्यात आनंदाची त्या ठिकाणची गोष्ट आहे. आणि म्हणून पवार साहेब, हा योग चांगला आहे. तुमच्या नावाच्या म्युझियमचा इनॉग्रेशनचं बटन प्रेस करण्याची संधी मला मिळाली आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीने मला नाही अजिंक्यला, नाही तर परत बातमी चालायची की अजिंक्यचं नाव कापलं, आणि त्यामुळे मी आणि अजिंक्य मिळून ते केलंय. पण आपल्याला सगळ्यांना समजून घ्यावं लागेल की ही सगळी मंडळी जी आहेत यांनी उभं केलेलं कार्य इतकं मोठं आहे. आणि मग वानखेडे मधल्या म्युझियम म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी लॉर्ड्सचा उल्लेख केला, लॉर्ड्सच्या म्युझियमला मी गेलोय आणि लॉर्ड्सच्या म्युझियमला आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला तिथल्या वस्तू इतक्या आकर्षकरित्या पाहतो आणि तेच डिजिटली इलेक्ट्रॉनिकली आपण अमेरिकेत अन्यान्य राजकीय माजी अध्यक्ष जे त्यांचे होते त्यांची म्युझियम पाहतो, त्यातला डिजिटल उपयोग इतका सुरेख केला, याचा संगम आपण या ठिकाणी केलेला आहे. मला मुद्दामून लॉर्ड्सची या ठिकाणी उल्लेख झाला म्हणून म्युझियमची आठवण येते. म्युझियमची राऊंड घेतल्यानंतर ज्या वेळेला आपल्याला त्या ठिकाणी असलेल्या चेंजिंग रूम्स आणि खेळाडूंची जागा ही दाखवायला तिकडे घेऊन जातात, त्यावेळेला तिकडे असलेला इंग्लिश बाबू अतिशय त्या ठिकाणी गौरवाने उल्लेख करतो आणि सांगतो की इथे एकदा नाही दोनदा नाही अनेकदा सेंचुरी डबल सेंचुरी मारणारा तुमचे दिलीप वेंसरकर यांचा आम्ही इथे उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून याच पद्धतीने आपल्या खेळाडूंचा आणि आपल्या म्युझियमचा जगभरामध्ये उल्लेख व्हावा आणि तसे कार्यक्रम MCA सातत्याने आपण करावेत, एवढ्याच शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.